तर अधिवेशनात विरोधी पक्ष कुठे दिसत नाही। सभागृहात काँग्रेस राष्ट्रवादी आहे की नाही कळतच नाही। प्रकाश आंबेडकरांचा विरोधी पक्षातील नेत्यांना त्यांनी हा टोला लगावलाय। लोकसभेआधी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आग्रह करावा। जुन्या पेन्शनच्या मागणीवर आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। तर प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना टोला सुद्धा लगावलाय। या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात आहे असं दिसतच नाही आहे। जेणेकरून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षामध्ये विलीन झालाय असंच चित्र त्या ठिकाणी दिसते। जनतेने याची असणारी नोंद त्या ठिकाणी घ्यावी। जुन्या पेन्शन मागणाऱ्या संघटनांना माझं असणारं आव्हान आहे, मार्च एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील, ताबडतोब ती अंमलबजावणी करा हा आग्रह धरा। लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान बजेट महाराष्ट्राचं सादर केलं जाईल आणि आचारसंहितेच्या नावाखाली आणि मतावरती आपला परिणाम होणार म्हणून आम्हाला अंतर्भूत करता येणार नाही असा कांगावा करतील आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी पेन्शनचा मुद्दा ताबडतोब लावून धरावा अशी परिस्थिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।